श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 13वा करंज नगराभिगमनम तथा विप्रोदर व्यथा निरसनम नाम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाचिया चरणा कर सपुट जोडूनी जाणा विनवितसे परियेसा। जय जया सिद्धमुनी तू तारक या भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर झाले मन माझे। नामधारक काय म्हणतोय हो सिद्धांना? सिद्धांचे चरण पकडून नामधारक म्हणतोय काय म्हणतोय? तुम्ही मला जे ज्ञान प्रकाश करून सांगितलं त्यामुळे माझं मन काय झालंय, थोडं स्थिर झालंय। श्री सद्गुरु चरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शमन करणार समर्थ तूच एक कृपानिधी। कायच म्हणतो नामधारक सिद्धांना की सद्गुरु चरित्र कथामृत एवढं सुंदर आहे की ते ऐकल्यानंतर आणखीनच काय हो, ते आणखीनच ऐकण्याची तृष्णा काय होते, अधिक निर्माण होते। आणि ती तृष्णा शमवणारे फक्त तुम्ही समर्थ आहात, तुम्हीच काय आहात, कृपानिधी आहात। श्री सद्गुरु चरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारोनू तृप्त नव्हे माझे म्हणू अनेक अपेक्षा होतसे। तुम्ही सद्गुरु चरित्र सांगितले, आतापर्यंत विस्तार करून सांगितले, परंतु अजूनपर्यंत माझं मन काय झालेलं नाही, तृप्त झालेलं नाही। मला अजून अपेक्षा आहे, अजून तुम्ही मला काय करावं, अजून सद्गुरूंचं काय सांगावं, आणखीन कथा सांगाव्यात। असं कोण म्हणतोय? नामधारक, माझं मन एवढ्यानं काय झालेलं नाही, तृप्त झालेलं नाही। मला सद्गुरु चरित्रातील कथा आणखीनच ऐकण्याची काय झाली, तृष्णा झाली। आणि माझी तृष्णा शमन करणारे फक्त तुम्ही समर्थ आहात। त्यामुळे काय करा, म्हणजे इथं काय हो समर्थ सांगतायत, सद्गुरु काय म्हणतायत की दासाला काय पाहिजे, श्रवणाची तेवढी काय पाहिजे, उत्कंठा पाहिजे, आवड पाहिजे, तृष्णा पाहिजे। श्रवणाची काय पाहिजे व तृष्णा पाहिजे। इथं नामधारकाला काय आहे, श्रवणाची तृष्णा आहे। श्री सद्गुरु चरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारोनी तृप्त नव्हे माझे म्हणू आणखी अपेक्षा होतसे। दासांनी काय हो, आणखीन समर्थांना मागितलं पाहिजे, ते परमार्थातलं मागणं झालं। आणि मग ते काय हो, समर्थ ते काय करतात, भूक आपली काय करतात हो, श्रवणाची शमवतात। पण मागणी केली पाहिजे, समर्थ पुरवठा करतातच, आपण काय हो, मागणी केली पाहिजे, आणखीन द्या मला, आणखीन द्या। मग समर्थ काय करतात, आपल्याला देतच राहतात। शुदे करुणी पिडले ढोर जैसे पावे तृणबिडार त्याते होय मनोहर नवचे तेतुनी परतोनी। काय हो, एखादं जनावर जर तहानेनं काय हो व्याकुळ झालेलं असेल तर त्याला गवताचा ढीग जरी आणून टाकला तरी ते बघतं का हो, त्याच्याकडे नाही बघत। त्याला काय पाहिजे, पाणीच पाहिजे। त्या पद्धतीनं काय हो, मला कशाची तहान लागली म्हटले, सद्गुरु चरित्र श्रवण करण्याची काय लागली आहे, तहान लागली। म्हणजे प्रत्येकाला कशाची तहान लागली पाहिजे हो, भगवंताचं जे श्रवण आहे, भगवंताचं जे चरित्र आहे ते ऐकण्याची काय पाहिजे, सगळ्यांकडं त्याची लालसा पाहिजे। मग समर्थ काय करतात, ती भूक पाहिजे आपल्याकडं, ते एवढी दृढ भूक पाहिजे जेणेकरून परमेश्वर आपले काय करतो, ते शमवतो। एकदा न देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीर भरणी नोहे मन त्याचे धनी केवी सोडितो ठाव तैसा आपण स्वल्प ज्ञानी नेनोत होतो श्री सद्गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टोनी कष्टत होतो स्वामय्या। आता एखादं स्वप्नामध्ये मिळालं, एखादा न देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीर भरणी नोहे मन त्याचे धनी केवी सोडितो ठाव। स्वप्नात काय मिळालेलं आपल्याला आपण बघितलं ना, स्वप्नामध्ये जे दिसतं ते काय नसतं, खरं नसतं, ते काय आहे, सगळं नाशिवंत आहे।
स्वप्नामध्ये जरी ढिगभर मिळालं तरी त्यानं मन तृप्त होणार आहे का हो? नाही होणार. त्या पद्धतीनं हा काय म्हणतो की मी काय आहे, स्वल्प ज्ञानी आहे, मला ज्ञान नाहीये, नामधारक म्हणतोय. म्हणून काय हो, अविद्या मायाने वेष्टोन, म्हणजे मला ज्ञान नव्हतं तुमच्याबद्दल, त्यामुळं आतापर्यंत अज्ञानात माझे गेले आणि म्हणून मला काय होते हो, कष्ट होते स्वामी. या अज्ञान तिमिर रजनीसी, ज्योती स्वरूप तूच होशी, प्रकाश केले गा अम्मासी, निज स्वरूप श्री सद्गुरूचे. अज्ञान तिमिर रजनीसी, अज्ञानाने काय हो, मी पूर्ण ग्रासलो होतो, त्यामुळे माझ्याकडे काय हो, सगळा अंधकारच होता. आता काय हो, ज्योती स्वरूप फक्त तुम्ही भेटलाय मला, म्हणून काय हो, मला काय केलंय तुम्ही, आता काय केले, प्रकाश केले गा अम्मासी, निज स्वरूप श्री सद्गुरूचे. तुवा केले उपकारासी, उत्तीर्ण काय होऊ सरसी, कल्पवृक्ष दिले यासी, प्रत्युपकार काय द्यावा. आता तुम्ही केलेला उपकार हा माझ्यासाठी काय आहे हो, कल्पवृक्षाप्रमाणे आहे. आणि मी काय हो तुम्हाला देऊ शकणार आहे. या तुम्ही मला कल्पवृक्ष दिले आणि कल्पवृक्षाला प्रत्युत्तर म्हणजे काय हो, त्याला मी काय देऊ शकणार आहे, तुम्हाला परत काय मी देऊ शकणार आहे, नाही देऊ शकणार आहे, एवढी माझी पात्रता नाहीये. एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी, नाही दिदले न ऐको काणी, कृपामूर्ती सिद्धराया. आता एखाद्याला चिंतामणी दिला तर देणाऱ्याला तो काय हो देणार आहे परत, त्याची तेवढी पात्रता नाहीये. ज्याला चिंतामणी एखाद्यानं दिला तर चिंतामणी घेणारा देणाऱ्याला काय देऊ शकतो, काही देऊ शकत नाही, कारण त्याला काय दिलाय, त्यांनी चिंतामणीच दिलेला आहे. एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी, नाही दिदले न ऐको काणी, कृपामूर्ती सिद्धराया. आणि असं कधी ऐकलं नाही की एखाद्याने चिंतामणी दिलाय आणि चिंतामणी ज्याला दिलाय त्यानं काहीतरी त्याला काय दिलंय, परत काहीतरी दिलंय, असं कधीही ऐकलं नाही. कारण का हो, ज्याच्याकडं स्वतःकडे चिंतामणी आहे, जो दुसऱ्याला चिंतामणी देऊ शकतो, त्याला आपण काय देणार आहे, काहीच देऊ शकत नाही. तसं काय हो, सद्गुरू म्हणजे काय आहे हो, कामधेनू आहे, चिंतामणी आहे. सद्गुरूंना आपण काय देऊ शकतो, काही देऊ शकत नाही. हे दोन कान, आपली हे भक्ती, एवढंच आपण देऊ शकतो. म्हणजे सद्गुरूच आपल्याला सगळं काय करतात व बाळकाप्रमाणे वाढवतात, सगळं काही सद्गुरूच आपल्याला देत असतात. आपण सद्गुरूंना देऊ असं आपल्याकडं काही नाही, आपली एवढी काय नाही हो, पात्रता नाही की त्या परमेश्वराला आपण काही देऊ शकू. आयशा तुझया उपकारासी, उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसी, म्हणून लागतसे चरणासी, एको भावे करुणिया. आता तुझा हा उपकार मी जन्मोजन्मी फेडू शकत नाही, म्हणूनच काय हो, तुझ्या चरणाला काय हो, एक निष्ठेने काय करतोय, तुझे चरण भजन, तुझ्या चरणाची सेवा करतोय. का हो, कारण माझ्यावर तू जे उपकार केलेत ते जन्मोजन्मी फेटणार नाहीत. मला जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत मी काय करतोय, फेडण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. स्वामीनी निरोपिला धर्म अर्थ, अधिक झाला मज स्वार्थ, उपजला मनी परमार्थ, श्री सद्गुरूशी भजावे निरंतर. समर्था, तुम्हीच मला काय हो, चार धर्मार्थ म्हणजे काय हो, चार पुरुषार्थ तुम्हीच मला दाखवून दिलेत. म्हणून मला काय आणखीन आता काय हो झालाय, आणखीन स्वार्थ झालाय की काय हो, अजून मला काय मिळावा, परमार्थ, मला अजून परमार्थ कळावा, हा माझ्या मनी काय झालाय, माझ्या मनी हा स्वार्थ निर्माण झालाय. आणि भजावे, सद्गुरूशी भजावे निरंतर. आता तुमचं काय हो, तुमची सेवा करावी असं काय हो मनी स्वार्थ निर्माण झालाय. प्रयागी असता श्री सद्गुरु मूर्ती, माधव सरस्वती स दीक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती, आम्हा प्रति विस्तारावे. आता प्रयागी असताना आपल्याला आपण बघितलं, गेल्या समासामध्ये बघितलं, गेल्या अध्यायामध्ये माधव सरस्वती हे काय हो, समर्थांचं सर्वात जवळचा सतशिष्य कोण असेल तर माधव सरस्वती. आणि त्यांना काय दिली व समर्थांनी दीक्षा दिली, सद्गुरूंनी काय दिली त्यांना, नृसिंह सरस्वतींनी दीक्षा दिली.
मग आता नामधारक काय सिद्धांना म्हणतो, तुम्ही आता मला सांगितलं की गेल्या अध्यायामध्ये सांगितलं की माधव सरस्वतीला काय दिली समर्थांनी, सद्गुरूंनी दीक्षा दिली. आता पुढं काय झालं हे काय करा मला विस्तारून सांगा. ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषोन मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी. आता शिष्यानं मागितलंय, काय मागितलंय? सद्गुरू श्रवण करण्याची, म्हणजे शास्त्र समर्थांचं सद्गुरूंचा महिमा श्रवण करण्याची काय झाली, त्याला बुद्धी झाली. हे ऐकून शिष्याचे वचन आणि शिष्याचं हे ऐकून सद्गुरूंना काय आनंदच होतो. म्हणून काय सिद्ध मुनी आनंद हर्ष होऊन त्यांनी काय केला, नामधारकाच्या डोक्यावरती हात ठेवून काय झाले सांगते झाले. बघा आता काय सांगतायत. धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लादले श्री सद्गुरु चरण संसार तारक भवारण तुची एक परेसा. खरंच धन्य आहे नामधारका तू. अहो इथं प्रत्येकाला हा काय पडतोय, ज्या ज्या व्यक्तीला जो श्री सद्गुरु चरित्र काय सदा सेवितो, म्हणजे काय ज्याला आता अध्याय 12वा झाला आणि लगेच काय आपल्याला उत्कंठा लागते की काय 13वा अध्यायात काय असणार आहे. ही जर इच्छा जर मनामध्ये निर्माण होत असेल तर ते सर्वजण काय आहेत नामधारक आहेत. आणि समर्थ नुसतं नामधारकाला कथा सांगतायत का, त्याला काय करतायत पुरस्कृत करतायत. काय म्हणतायत, धन्य धन्य शिष्य सगुण. एवढा अध्याय ऐकलं तरी देव आपली धन्यता मानतोय. आता त्यात देवाचा काय फायदा आहे का नाहीये. फायदा कोणाचा आहे, आपलाच आहे, आपल्याच फायदा आहे. आणि आपणच ते श्रवण केलं की देव आनंद कुणाला होतो, भगवंताला होतो. आणि त्या आनंदात व्यक्त करण्यासाठी धन्यता कुणाला मानतोय, धन्यता कुणाची मानतोय, धन्य धन्य शिष्या सगुण, म्हणजे शिष्यालाच काय मानतोय, शिष्यालाच काय करतो, शिष्याचंच कौतुक करतो तो सद्गुरू जाणावा. धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लादले श्री सद्गुरु चरण संसार तारक भवारण तुची एक परेसा. तूच काय आहे, एक संसारामध्ये तरणारा माणूस आहेस. खरंच धन्य आहेस हे शिष्या, तू काय आहे, धन्य आहे. संसार सागर तरुण जाण्याची तुला काय आहे, उत्कंठा आहे. म्हणून तू काय करतोय, श्रवणाची मागणी करतोय. तू काय आहेस, धन्य आहेस. तुवा ओळखली श्री सद्गुरूची सोय म्हणून पुससी भक्ती भावे संतोष होतो आनंदमय तुझ्या प्रश्ने करुणिया. तू काय केलंय, सद्गुरूंना ओळखलंय आणि म्हणूनच तू भक्तिभावाने काय करतोय, विचारतोयस. त्या कारणानं मला काय झालाय, खूप आनंद झालाय, माझं मन काय झालंय, खूप संतोष झालाय माझ्या मनाला. तुझ्या प्रश्नांनी काय होतोय, माझ्या मनाला संतोष झालाय. का जर नामधारकाने जर प्रश्न विचारले नसते सिद्धांना तर काय हे सद्गुरु चरित्र झालं असतं का. सद्गुरु चरित्रात जसा नामधारक सिद्ध नामधारक संवाद आहे तसाच श्री सद्गुरु श्री दासबोधामध्ये पण काय आहे समर्थ रामदास आणि कल्याण स्वामींचा काय आहे, संवाद आहे. आता हे गुरु शिष्यांचे संवाद घडल्यामुळेच काय घडले, हे ग्रंथ लिहिले गेले. अन्यथा शिष्याचं जर ऐकूनच घेतले नसते प्रश्न, तुझ्या प्रश्ने करून आता शिष्याचे जर समर्थ सद्गुरूंनी प्रश्नच ऐकून घेतले नसते तर हे ग्रंथ आपल्याला श्रवणाला मिळाले नसते. म्हणून प्रश्न पडला पाहिजे. सद्गुरू काय म्हणतात, प्रश्न पडला तरच उत्तर शोधायला कुठं जातो माणूस, सद्गुरूंकडे जातो. म्हणून प्रश्न पडले पाहिजेत. सांगेन ऐक एक चित्ते चरित्र श्री सद्गुरूचे विख्याते उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेतेची. काय आता एक चित्ताने ऐक चरित्र सद्गुरूंचे. काय केलं सद्गुरूंनी, माधवाला काय दिली, दीक्षा दिली, त्याला उपदेश केला आणि काही दिवस सद्गुरू काय तेच राहिले, प्रयागामध्येच राहिले असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. आता तिथे सद्गुरू असल्यानंतर अनेक काय झाले, शिष्य झाले त्यांचे.
आणि त्यांचा महिमा सगळीकडे काय हो पसरला, सद्गुरूंचा महिमा सगळीकडे पसरला आणि अनेक शिष्य झाले, अनेक मुनी काय झाले सद्गुरूंचे शिष्य झाले आणि त्यात मुख्य कोण हो माधव सरस्वती. तर या शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात असती नामे सात सांगेन ऐक एक चित्ते. आता माधव सरस्वती हा मुख्य, परंतु तुला आता त्या शिष्यांमध्ये काही 7 शिष्यांची नावे आहेत, जे मुख्य शिष्य होते त्यांचे काय नावे सांगतो ते काय कर ऐक. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, 5वा असे अनेक यती सदानंद सरस्वती देखा. बघा कोण कोण, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती आणि सदानंद सरस्वती, 5 झाले. ज्ञानज्योती सरस्वती एक, कोण ज्ञानज्योती सरस्वती एक. 7वा सिद्ध आपण ऐक. काय म्हणतात सिद्ध? 7वा मीच आहे. तुला जे हे सांगतोय ना तो 7वा मीच आहे. अपार होते शिष्य अनेक एकाहून एक श्रेष्ठ पै. असे असंख्य काय होते हो शिष्य होते, त्यामध्ये एकाहून एक श्रेष्ठ होते. आणि हे 7 जणांमध्ये सिद्ध पण काय आहे तो सद्गुरूंचे 7 शिष्यांपैकी सिद्ध पण एक शिष्य होते सद्गुरूंचे आणि त्यांनीच हे काय लिहिलंय सद्गुरू चरित्र. त्या शिष्या समवेत श्री सद्गुरू निघाले दक्षिण पंथ, समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंज नगरासी. आता त्या शिष्यासोबत सद्गुरू कुठं निघाले हो दक्षिण पंथाने निघाले, समस्त क्षेत्रे काय हो पावन करीत आले पुन्हा परत आले कुठं हो कारंज नगरासी. कारंज नगराला कोण होतं? कारंज नगराला कोण होतं? नरहरी म्हणजे नृसिंह सरस्वतीचे आई वडील होते. भेटी झाली जनक जननी, येवणी लागता ती चरणी, चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामी. आता तिथं गेले आई वडिलांकडं गावी गेले, 30 वर्षानंतर गेलेस आणि तिथं कोण भेटलं? आई वडील भेटले, 4 भाऊ 1 बहीण, सगळे काय हो सद्गुरूंना येऊन नमस्कार करते झाले, भेटले सर्वे. देखून या श्री सद्गुरु मूर्तीसी नगर लोक अत्यंत हरसी, आले समस्त भेटीसी पूजा करती परोपरी. सगळे आले भेटायला सद्गुरूंना, सर्वजण सगळे नगर लोक त्यांचे काय हो भेटायला आले आणि सगळे काय हो पूजा घेऊन आले. घरोघरी श्री सद्गुरूशी पाचारती भिक्षेसी, झाले रूपे भवसी घरोघरी पूजा घेती. काय हो सगळेजण काय हो समर्थांना भिक्षेसाठी काय हो बोलवू लागले आणि काय हो घरोघरी काय हो सद्गुरूंची सर्वजण पूजा करत होते. समस्त लोक विस्मय करती, अवतार हा श्री विष्णू निश्चिती, वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाना. सगळे लोक काय आश्चर्यचकित करून काय म्हणतात, हा विष्णूचाच अवतार, निश्चित हा विष्णूचा अवतार आहे. आपल्याला वेश धरून म्हणजे साधं माणसाचा वेश दिसतोय, परंतु हा कोण आहे? परमेश्वर आहे. हा त्रिगुणांचा काय आहे? अवतार आहे. श्री विष्णूंचा काय आहे? अवतार आहे. या ते नर जे म्हणती, ते नर जाती नरका प्रती, कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर. आता ह्यांना जर कुणी माणूस जर म्हटलं तर काय होते? ती माणसं काय जातील? नरकामध्ये जातील. कारण कार्याकारण अवतार होतात कुणाचे? व ब्रह्मा विष्णू महेशाचे. जननी जनक येणे रीती, पूजा करती भावभक्ती, श्री सद्गुरु झाले श्रीपाद यती, जाती स्मृती जननीसी. जनक जननी पण काय हो आई वडील पण त्यांचे काय करतात? पूजा करतात. आणि आई वडिलांसाठी आईसाठी पुन्हा सद्गुरू काय हो श्रीपाद येते. पूर्वजन्मी काय होते सद्गुरू श्रीपाद श्री वल्लभ, त्या जन्माची आठवण करून श्रीपाद श्री वल्लभाचं काय देतात? दर्शन देतात आईला. देखोनी जननी तैवेळी माता ठेवी चरण कमळी, सत्य संकल्प चंद्रमौळी, प्रदोष पूजा आली फळ. आईला आठवलं की आपल्याला प्रदोष पूजा सद्गुरूंच्या चरणा श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणाची प्रदोष पूजा केली होती, त्याचं फळ म्हणून आपल्या पोटी काय हा नरहरी बाळ जन्माला आलाय. हे आईला काय हो मनोमन आठवलं आणि तिनं स्वतःला धन्यता मानली की प्रदोष पूजा. आणि काय म्हणाली हो माता सद्गुरूंची
प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगे तया वेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधले म्या. काय हो, पतीस सांगे तया वेळी, मग नवऱ्याला सांगते त्यावेळेस माझ्या पूर्वजन्मी काय सगळं पूर्वजन्मात जे काय घडलेलं आहे ती काय हो सद्गुरूंची माता तिच्या पतीला सांगत असते. विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधले म्या. म्हणजे विश्ववंद्य पुत्र व्हावा म्हणूनच मी काय केलती, परमेश्वराची आराधना केलती आणि त्या आराधनेनुसार मला काय हा झालाय, पुत्र झालाय. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले पर्येसा. आणि याचे श्रीपाद म्हणजे पूर्वजन्मी ह्याच श्रीपाद श्री वल्लभांचं मी काय केलं, मनोभावे पूजन केलं आणि म्हणून माझा जन्म ह्या जन्मी मला काय मिळाला, सद्गुरूंनी श्रीपाद श्री वल्लभाने माझ्या पोटी जन्म घेतला आणि माझ्या जीवनाचं काय केलं ओ सार्थक केलं, साफल्य केले पर्येसा. म्हणून नमिती दोघे जणी विनवताती कर जोडोनी. उद्धरावे या भवारणी जगन्नाथा यतिराया. आता परत दोघ जण काय करतात, आई वडील नमस्कार करतात आणि हात जोडून विनंती करतात की या आम्हाला काय करा, आमचा उद्धार करा जगन्नाथा यतिराया. श्री सद्गुरु म्हणती तयासी एखादे काळी पर्येसी. पुत्र होय संन्यासी उद्धरील कुळे 42. काय हो सद्गुरु म्हणतात त्यांना एखादे काळी पर्येसी, एखाद्या काळामध्ये काय होईल, पुत्र होय संन्यासी, एखादा पुत्र होईल आणि तो काय करेल 42 कुळाचा काय करतो, उद्धार करील. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख. त्याचे कुळी उपजदा अनिक त्यासीही ब्रह्मपद पर्येसा. मग आता सद्गुरू काय म्हणतात त्यांना, एखाद्याच्या कुळामध्ये जर संन्यासी पुत्र जन्मला तर तो काय करतो 42 कुळे उद्धरतो आणि त्याला तर ब्रह्मलोक मिळतोच, अचळ पद मिळतं. परंतु तो ज्याच्या कुळामध्ये जन्मला आहे त्याच्या कुळाला पण काय मिळतं, प्रत्येक कुळाला त्याच्या काय मिळतं, ब्रह्मपद मिळतं. यमाचे दुःखे भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद. यमाचे दुःखे भयाभीत, यमाचं भय राहत नाही का हो, त्यांच्या पितृसंततीला काय राहत नाही, यमाचे भय राहत नाही. पूर्वज जरी नरकात पचत असले तरी त्यांना काय हो शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होतं. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विसेका. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. सद्गुरू काय म्हणतात आई वडिलांना, यासाठीच मी काय घेतलाय, आश्रम घेतलाय, संन्यासाश्रम स्वीकारलाय आणि मी संन्यासाश्रम स्वीकारल्यामुळे मला काय हो ब्रह्मपद मिळणार, हे काय आहे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला यमाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही. ऐसे सांगोनी तयासी आश्वासितसे भवसी. तुमचे पुत्र शतायुषी ऐष्टैश्वर्य नांदती. तुमचे मुलं काय होतील व शतायुषी 100 वर्ष त्यांना आयुष्य मिळेल आणि ते काय करतील, अष्टैश्वर्य भोगतील. त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेम काशी भुवनी अंतकाळी पर्येसा. त्यांचे तुम्ही काय हो नातवंड परतवंड पाहचाल तुमच्या डोळ्यांनी आणि नंतर काय हो काशी भुवनी काशीच्या तीर्थक्षेत्रावर जाऊन तुमचा काय आहे अंतकाळ आहे. मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र. न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगती तैवेळी. काशी क्षेत्रामध्ये काय हो तुम्हाला मुक्ती मिळणार आहे, त्यामुळं काय करू नका, मनामध्ये चिंता करू नका. असं कोण सांगतंय, सद्गुरू सांगतायत आई वडिलांना. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष. सद्गुरुशी नमुनी ऐक विनवितसे पर्येसा. आता सद्गुरूंची बहीण तिचं नाव काय हो रत्नाई आणि सद्गुरूंना काय हो नमस्कार करून काय हो विचारते, विनवतसे परोपरी स्वामी माते तारी तारी.
बुडोनी जाते बहुसागरी संसार माया वेष्टोनिया. काय हो म्हणाली बहीण की मी काय ह्या संसार सागरात काय हो बुडवून चालले, ह्या भवसागरात मला काय करा, सोडवा. संसार तापत्रयासी आपण भीतसे परेसी, निर्लिप्त करीगा आम्हासी आपण तपासी जाईन. बहीण पण काय म्हणते हो, मला ह्या संसार सागरात अडकायचं नाही, मला पण काय करायचंय, तपाला जायचंय. ऐकोनी तियेचे वचन श्री सद्गुरु निरोपिता ती आपण, स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तप परियेसा. तिचं बोलणं ऐकून सद्गुरू काय म्हणतात, स्त्रियांना काय आहे, पती सेवा चरण, तेच काय म्हणायचं, तप. येणे या भवार नवासी कडे पडती परेसी, जैसा भाव असे ज्यासी तैसे होईल परेसा. उतरावया पैल पार स्त्रियासी असे तो भरतार, मने करोनी निर्धार भजा पुरुष शिवसमानी. काय हो, पतीची सेवा करा, काय शिवसमान, त्याशी होय उद्धार गती. वेद पुराणे वाखानिती अंतकरणी न करी खंती, तुते गती होईल जाण. वेद पुराण काय सांगतात, अंतकरणी न करी, अंतकरणे काय करू नको, खंत मानू नको, तुला काय मिळणार आहे, गती मिळणार आहे. ऐकोनी श्री सद्गुरूंचे वचन विनवतसे कर जोडून, श्री सद्गुरु मूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी. तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित, माझे प्रारब्ध कौणगत विस्तारावे मजप्रती. आता बहिणीला काय दम निघत नाही, बहीण काय विचारते सद्गुरूंना, सद्गुरूंना हात जोडून विचारते, समर्था तुम्ही तर सगळं ब्रह्मज्ञान जाणता, तुम्ही भूत भविष्य जाणता, मला काय करा, माझं प्रारब्ध काय आहे ते काय करा तुम्ही सांगा. आता सद्गुरु म्हणते तियेसी तुझी वासना असे तपासी, संचित पाप असे तुझसी भोगणे असे परेसा. आता सद्गुरूंची बहीण आपण म्हणू की काय हो, सद्गुरूंची बहीण आहे ती, तिला काय हो, देवच काय आहे, तिचा भाऊ आहे, मग तिला कशाचं संकट आहे. तरीही सद्गुरू काय म्हणतात हो, तुझी वासना आहे काय तपाला जाण्याची, परंतु तुझं संचित पाप आहे, काही पाप आहे तुझं, ते काय आहे, तुला भोगणे आहे. पूर्वजन्मी तू परेशी चरणी लाथिले धेनुसी, शेजारी स्त्री पुरुषांशी विरोधे लाविला कलह जाना. तू काय केलंय पूर्वजन्मात, लाथाडलंय, गायीला काय दिली, लाथ दिली, आणि शेजारील स्त्री पुरुषांमध्ये काय लावली, भांडण लावली नवरा बायको मध्ये. तया दोषास्तव दे का तू ते बाधा असे अनेका, गायत्रीसी लातले ऐका तू सर्वांगी खुष्टी होशील. सद्गुरू काय सांगता तो, आता बहीण जरी असेल तरी काय हो, एका क्षणामध्ये ते काय करू शकत होते, सगळ्या दोषातून बहिणीची मुक्तता करू शकत होते. परंतु आपण दुसऱ्या अध्यायात ऐकलंय, वेदधर्म मुनींचं आणि शिष्य दीपकांचा अध्याय ऐकलाय, त्यामध्ये काय हो सांगितलंय, ज्यानं जे कर्म केलं ते त्यानंच भोगायचंय, जेणेकरून त्याला त्या जन्मामध्ये काय मिळते हो, मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. म्हणून सद्गुरू सुद्धा काय सांगतात स्वतःच्या बहिणीला की तू हे जे कर्म केलंय त्या कर्माचं फळ म्हणून तुला काय व्हावं लागणार आहे, या जन्मामध्ये कुष्टी व्हावं लागणार आहे. विरोध केला स्त्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तापसी, तू ते त्यजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे. काय सांगितलं, तू स्त्री पुरुषांमध्ये काय लावला, कलह लावला, त्या कारणाने तुझा पती तुला काय जाईल, तो तपस्वी असणार आहे आणि तो तपाला निघून जाईल, तुला एकटं जीवन व्यतीत करावं लागणार आहे. ऐकोनी दुःख करी बहुत श्री सद्गुरु चरणी असे लोळत, मज उद्धरावे श्री सद्गुरुनाथा त्वरित, मनोनी चरणी लागली. काय हो, लगेचच काय हो, आता असं ऐकल्यानंतर कुणाला पण काय हो, दुःख होणार आहे, सहजासहजी आनंद होणार आहे का हो. हे ऐकल्यानंतर काय हो, खूप दुःख झालं तिला आणि ते काय करू लागली हो, सद्गुरु चरणी लोळू लागली आणि मला काय करा समर्था, ह्या दुःखातून काय करा, सोडवा म्हणून विनंती करू लागली. आता पुढील भागात आपण
बघूया सद्गुरूंनी काय केलं ते.